हॅलो, आज क्लासचा दिवस आहे 10वा. तर आपण आधीच्या क्लासमध्ये एम्ब्रॉयडरी, रोज फ्लॉवर पाहिलेलं, नंतरनं लीफ पाहिलेले, पानांचे 2 प्रकार पाहिलेले कसे करायचे. तर आज पाहणार आहोत आपण फ्रेंच नॉट. तर मी सगळ्यात आधी सिंगल ट्विस्ट फ्रेंच नॉट कशी करायची ते सांगते. त्यासाठी मी पिंक कलरचा डोली धागा घेतला आहे, सुईमध्ये टाकून घेतलेला आहे आणि मी आता एंड नॉट केलेली आहे धाग्याला. आणि मी आता सगळ्यात पहिल्यांदा सिंगल ट्विस्ट करून कशी नॉट करायची फ्रेंच नॉट तर ती दाखवते आहे. मी सुई खालच्या साईडने वरती काढलेली आहे. मी सिंगल धागा घेतलेला आहे. तर मी एक वेळेस ट्विस्ट करून परत जिथून धागा वर काढला त्याच्या शेजारूनच आतमध्ये ओढून घेतलेला आहे. परत पूर्ण एंडपर्यंत ओढून घ्यायचं सेम त्याच टाईपमध्ये. तर परत तसंच मी एक फ्लावर तयार करते नॉटचं, फ्रेंच नॉटचं. सिंगल एकदाच ट्विस्ट करून करते मी. पाहू शकता कसं करते मी. तुम्ही पण सेम ह्याच पद्धतीने करायचं आहे. मी सुई वरती काढून घेतलेली आहे. डाव्या हाताने धागा पकडला आहे आणि सुईनी एकदा ट्विस्ट करून ती परत आतमध्ये टाकलेली आहे. ह्याच प्रकारे तुम्हाला पण करायचं आहे. ही सिंगल ट्विस्ट आहे नॉटचे. एक वेळेसच सुईला आपण धागा गुंडाळून करतोय. मी एक छोटं फ्लावर तयार करून दाखवते तुम्हाला फ्रेंच नॉटचं. जिथून धागा वरती काढलाय एकदम त्याच्या शेजारीच तो आतमध्ये पण टाकायचा आहे परत, म्हणजे सुई त्याच्या शेजारीच आतमध्ये टाकायची. पाहू शकता आता झालेलं आहे आपलं सिंगल ट्विस्ट फ्रेंच नॉटचं छोटंसं फ्लावर एक तयार केलेलं. पहा आता मी सेकंड ट्विस्ट दाखवते, डबल ट्विस्ट कसं करायचं. सेकंड फ्लावर आहे, मी 2 वेळा ट्विस्ट केलं आणि परत आतमध्ये टाकते सुई. ते त्यापेक्षा थोडंसं मोठा येतो तो डॉट. सिंगल ट्विस्टचा थोडा छोटा येतो, डबल ट्विस्टचा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा येतो. सेम त्याच पद्धतीने फक्त डबल ट्विस्ट करायचं आहे. म्हणजे सुईला धागा 2 वेळा डबल गुंडाळून घ्यायचा आहे. पहिल्या ह्याच्यात आपण सिंगल गुंडाळून घेत होतो, आता डबल घ्यायचा आहे. धागा व्यवस्थित गुंडाळायचा आणि जो आपण डाव्या हाताने पकडतो तो पण व्यवस्थित पकडायचा. तो लूज सोडला की गुंततो किंवा जी नॉट आहे ती व्यवस्थित येत नाही, लूज येते. आपण कालच्या क्लासमध्ये म्हणजेच 9व्या क्लासमध्ये आपण लीफ बघितलेलं एम्ब्रॉयडरी लीफ. तर तुम्हाला जर का ते लीफ शिकायचं असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि रोज फ्लावरची सुद्धा मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. तुम्ही जाऊन पाहू शकता. रोज फ्लावर आणि लीफ म्हणजेच हे पान दिसतं ते ग्रीन साईडला, ते कशा पद्धतीने करायचं एकदम सोप्या पद्धतीने सांगितलेले आहेत. तुम्ही जाऊन पाहू शकता. तर मी आता डबल ट्विस्टचं झालेलं आहे. पहा कसं वाटतंय. ही जी फ्रेंच नॉट आहे ही डबल ट्विस्टची झाली. ते आता एकदा 3 वेळा ट्विस्ट करून दाखवते कशी करायची फ्रेंच नॉट. सेम त्याच पद्धतीने फक्त 3 वेळा ट्विस्ट करायचं. सुईला 1 वेळा 2 आणि 3 वेळा माझं ट्विस्ट केलेलं आहे आणि मी एकदम शेजारी त्याच्या आतमध्ये टाकते. मी डाव्या हातातला धागा लगेच नाही सोडते कारण ती लूज होते नॉट.
मी तो उशिरा सोडते खूप. ती सुई आतमध्ये ओढून घेतल्यानंतर ना मी सोडते तो धागा. तुम्ही पाहू शकता परत मी तो धागा कधी सोडते. अशाच पद्धतीने तुम्हाला पण करायचं आहे. सिंगल ट्विस्टचं एकदम छोटी नॉट येते, डबल ट्विस्टची त्यापेक्षा थोडी मोठी, आणि 3 वेळा ट्विस्ट करून त्यापेक्षा थोडीशी मोठी येते. फ्रेंच नॉट ही 3 वेळा ट्विस्ट करून नच तिथपर्यंत छान वाटते. त्याच्यापेक्षा जास्त ट्विस्ट केलं तर ते व्यवस्थित नाही वाटत, खूप मोठी वाटते. तर 3 वेळा ट्विस्ट करून तुम्ही करू शकता जास्तीत जास्त, नाहीतर सिंगल नाहीतर डबल ट्विस्टच व्यवस्थित वाटतं. अशाच प्रकारे तुम्ही पण घरी बसल्या शिकू शकता. तुम्ही माझे सगळे व्हिडिओ फॉलो करा. ज्यांना इथून मागचं समजलेलं नाही आहे त्यांनी मागचे क्लास पहा. मी लास्टची नॉट करते आहे, फ्रेंच नॉट. आणि जी एंड नॉट आहे ती मी खालच्या साईडला करते, तुम्हाला दाखवली कशी करायची, सेम तशीच.